नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2024 या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवकचे 30 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि ते चालू घडामोडीचे आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा मित्रांनो, उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियान आर्म चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत? उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियान आर्म चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 7 पदके जिंकलेली आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, DRDO चे प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाल केंद्र सरकारने किती वर्षांनी वाढविला आहे? DRDO चे प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाल केंद्र सरकारने किती वर्षांनी वाढविला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 वर्ष वाढविला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, लोकपाल सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लोकपाल सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रदीप कुमार त्रिपाठी यांची लोकपाल सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरलेला आहे? T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाबर आझम. काय मित्रांनो? बाबर आझम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना केंद्र सरकारने किती महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे? लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना केंद्र सरकारने किती महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, जागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? जागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 28 मे या दिवशी जागतिक भूक दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली किती धावासह प्रथम स्थानावर आहे? T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली किती धावासह प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4037 धावाने प्रथम क्रमांकावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक किती टक्के मतदान गडचिरोली आणि चिमूर या मतदारसंघात झालेले आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक किती टक्के मतदान गडचिरोली चिमूर या मतदारसंघामध्ये झालेले आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 71.88% झालेले आहे. किती? 71.88% झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC च्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC च्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राकेश रंजन यांची SSC च्या चेअरमनपदी नियुक्ती झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातलेली आहे? कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तामिळनाडू. हे आपलं योग्य तेलंगणा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, तेलंगणा सरकारने गुटखा व पान मसाला यावर किती वर्ष बंदी घातलेली आहे? तेलंगणा सरकारने गुटखा व पान मसाला यावर किती वर्ष बंदी घातलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1 वर्षाची बंदी घातलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या 329B हे कलम कशाशी संबंधित आहे? सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले 329B हे कलम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निवडणूक आयोग. काय मित्रांनो? निवडणूक आयोग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारताची राजधानी नवी दिल्ली येथे विक्रमी किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे?
भारताची राजधानी नवी दिल्ली येथे विक्रमी किती अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 49.9 ही नोंद झालेली आहे. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 50.6% मतदान कोणत्या मतदारसंघात झालेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 50.6% मतदान कोणत्या मतदारसंघात झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई दक्षिण या भागामध्ये सर्वात कमी मतदान झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, IPL 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? IPL 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स. काय मित्रांनो, कोलकाता नाईट रायडर्सने संघाने म्हणजे IPL 2024 मध्ये विजेतेपद पटकावलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, IPL 2024 स्पर्धेचे उपविजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? IPL 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. काय मित्रांनो, सनरायझर्स हैदराबाद हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, IPL 2024 स्पर्धेत कोणता फलंदाज ऑरेंज कपची मानकरी ठरलेला आहे? IPL 2024 स्पर्धेत कोणता फलंदाज ऑरेंज कपचा मानकरी ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विराट कोहली हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश आहे? भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तिसरा बनलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, जागतिक T20 क्रिकेट क्रमांकवारीत कोणता देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे? जागतिक T20 क्रिकेट क्रमवारीत कोणता देश संघ प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, जागतिक T20 क्रिकेट क्रमवारीत भारताचा संघ किती गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे? जागतिक T20 क्रिकेट क्रमवारीत भारताचा संघ किती गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 264 हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, 77वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? 77वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिनिव्हा या देशामध्ये 77वी जागतिक आरोग्य सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सुलतान आझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? सुलतान आझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 विजेतेपद कोणत्या संघाने म्हणजे देशाने पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जपान हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, इराणमधील चाबहार बंदराचे संचालक करण्यासाठी किती वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली आहे? इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी किती वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 10 वर्षासाठी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सुलतान आझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024च्या अंतिम फेरीत जपानने कोणत्या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावलेले आहे? सुलतान आझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024च्या अंतिम फेरीत जपानने कोणत्या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पाकिस्तानचा पराभव करून जपानने ट्रॉफी ही जिंकलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोणत्या रोगावरील दुसऱ्या लसीला मान्यता दिलेली आहे? जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोणत्या रोगावरील दुसऱ्या लसीला मान्यता दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डेंग्यू हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, राष्ट्रीय डेंग्यू दिन कधी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय डेंग्यू दिन कधी साजरा करण्यात येतो?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 16 मे या दिवशी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालीलपैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश बनला आहे? खालीलपैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चीन हा भारताचा सर्वात जास्त भागीदार देश बनलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 15 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, 250 IPL सामने खेळणारा विराट कोहली हा कितवा क्रिकेटपटू ठरलेला आहे? 250 IPL सामने खेळणारा विराट कोहली हा कितवा क्रिकेटपटू ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चौथा हा विराट कोहली बनलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, जागतिक परिचारिका दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक परिचारिका दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 12 मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, चालू घडामोडीचे, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.